मला सांग, गुरुजींनी तुला काय आशीर्वाद दिलाय? काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता हा जर आशीर्वाद फळाला लागला तर मग संजू, हम दो हमारे 8. अहो तुम्ही लई बोलायला लागले. चला चला बरं, लय उशीर होतोय. चला. काय नाव ठेवायचं? नाही मी नाही जा. सांग. अरे 8 नाव ठेवायचं आपल्याला. अहो काय तुम्ही पण. चल. काय ग? अहो माझी चप्पल कुठं दिसना झाली बघा. काय? हा. हिथच तर काढली होती. मग अहो माझी चप्पल उडवली कोणीतरी. देवाच्या दारासमोरून कुठे जाणार नाही चप्पल, है ना? म्हटलं होतं चांगलं आपण स्टँडवर काढू चप्पल, पण नाही. आडगी संजी पुन्हा एकदा कालवू कालवू माती खाल्ली. पण तुम्ही पण बघा की, अहो देवाच्या मंदिरासमोरून पळवून नेली हो चप्पल. काय दिवस आलेत. थांब थांब, लगेच असं निष्कर्षावर येऊ नको. आपण शोधू. नाही रे, यांना विचार. काका, तुम्ही तिथे एक चप्पल बघितली का? ती ब्राऊन रंगाची कोल्हापुरी होती बघा. बर मग तेच म्हणतोय, बघितला का? वॉचमन आहात ना तुम्ही इथले? मग तुमच्या समोर दिवसा ढवळ्यात चपला चोरीला जात आहेत. तुम्हाला कळत कसं नाहीये? ते दिसतं का? ते चप्पलचं स्टँड आहे. त्याच्यामध्ये चप्पल बूट ठेवायचं असतं. एवढं मोठं मंदिर सांभाळायचं का तुमचं चप्पल सांभाळायचं? अहो शिकल्या सवरलेली माणसं तुम्ही. करेक्ट आहे तुमचं, बरोबर. उडाली ना चप्पल? एवढा नवरा फौजदार असून काय फायदा. उडवणाऱ्याने उडवलीच माझी चप्पल. ओ एसीपी फौजदार, बघितली का तुमची वट? काय म्हणालीस? मी म्हणलं ती चप्पल गेली की चोरीला. हो नाही, त्यानंतर काय म्हणालीस? मी कुठे काय म्हणले, म्हणलं एसीपी. एसीपी नंतर? अहो मी ते लाडत म्हणले होते. तेच. काय म्हणालीस? फौजदार. वा, नाही नाही तुम्हाला नाही, तुम्हाला. अगं आवडलंय मला तुझं हे लाडाचं नाव. संजू, आपलं ठरलं. इथून पुढे तू मला फौजदार या नावाने हाक मारणार. मी एवढा फौजदाराच्या ताट्यात फिरतो आणि माझ्या समोर माझ्या बायकोची चप्पल चोरीला जाते. खूप ऊन आहे. नाही हो, ढग आलेत. अहो काय फौजदार तुम्ही, पाय भाजायला लागले माझे पार उन्हानं. अहो बघतायत ना लोक, असं काय करताय? बघू देत, बायकोच तू माझ्या लग्नाची.
हो असं नका ना करू. अहो बघतील लोक लोक बघतात, मला लाज येते. सोडा. येऊ दे. काय लेका नवस आहे वाटतं. हो, आयुष्यभराचं व्रत आहे. काय ग? जावं तिकडे. बरं बरं बरं, तुझी कारभारी लई झक्कास आहे बघ. आणि मी तू तर काय डॅशिंग आहेस. मनासारखं होऊ दे तुमच्या. अहो काय करताय? अहो सोडा की. अहो सगळे बघताय असं नका करू. सोडा बरं खाली मला. अगं ऊन बघ ना किती आहे. अहो मी तुमच्या पाया पडते, सोडा की. असं कसं सोडणार? पाय वाजले तर. अहो अहो ही शपथ पाटील. अहो थांब 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 थांब. अहो सोडा, लाजेनं मरते बघा मी आता. हो. स्टँडिंग ओवेशन. एसीपी रणजित ढाले पाटील, क्या बात है. आंबेगावच्या या वाघानं सगळ्या खानांना, कपुरांना, खन्नांना सगळ्यांना मागे टाकून त्यांचा डब्बा गुल केला एकदम. मला तर तुम्ही फक्त ऍक्शन हिरो वाटत होतात, पण तुमची रोमॅन्टिक साइड जोरदार आहे राव. अगं काय नाही विभा, ऊन जरा जास्त होतं. आय मीन आहे. अगं आणि हिची चप्पल चोरीला गेली. हा ना, मंदिरासमोरून गेली हो. काश हर किसी की इसी तरह चप्पल चोरी हो जाती और उनके पास भी एक रंजीत ढाले पाटिल होता. हाय. आणि काय ग भटक भटक भटक, जिथं मोबाईलला सुद्धा नेटवर्क येत नाही तिथं तू कशी उगवलीस? ते काय आहे ना, मी ना या वर्षीच्या पावसासारखी आहे. बर. कधीही कुठेही केव्हाही वेळ काळ न बघता मी येऊन टपकते आणि माणसं ओली होतात. पुसा, घाम पुसा दोघे. सो क्यूट. बर, आता लांबड न लावता मुख्य म्हणजे न खेचता सांग की तू इथं कशी? क्या करे, एक काम के बोझ की मारी तुम्हारे इधर महीने में 2-2 बार आ रही. म्हणजे अरे आमच्या कंपनीचा नवीन प्लांट इथे उघडताय, त्याचाच मुहूर्त होता आज. आणि मग तिथली माणसं म्हणाली की इकडे एक जागृत देवस्थान आहे म्हणून इथे आले. पण खरंच जागृत आहे रे ते. तुमची रोमॅन्टिक साईड जागृत केली आहे ना याने. बरं माझं जाऊ दे विभा, पण मला सांग
आपण चक्क नास्तिक होतात, मग अचानक आस्तिक कसं? हा बदल केव्हा आणि कसा झाला बालिके? माझ्यात अजिबात बदल झाला नाहीये रणजिते. पण काय आहे ना, मी ज्या माणसांबरोबर काम करते त्यांचं या गोष्टीवर का मन दुखवायचं, म्हणून इथे आले. अरे तुझी गाडी इथे दिसली आणि ढाले पाटलांचा फॅमिली स्पेशल नंबर ओळखला. म्हटलं पाटलांची गाडी इथे म्हणजे पाटील पण इथेच असतील कुठेतरी. आणि मग तुम्ही दोघे दिसलात आणि माझे डोळे दिपले. आ हा 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 हा. ए बस कर बाई, बस ना आता. काय मग संजीवनी मॅडम, निभेल ना याच्या बरोबर? जोरदार निभेल असं दिसतंय. आमची राजा राणीची जोडी. कसली क्यूट लास्ट आहे यार ही. हिचं सुपर क्यूट लास्ट बघूनच तू हिच्याशी लग्न केलं असशील ना, खरं सांग. मला तरी कुठे येत होता आधीपासून लाजता. मी पण आत्ताच शिकली. सो क्यूट. फिर से मारे गए गुलफाम. पाटील, मला असं वाटतं माझ्यात ना काहीतरी टेक्निकल फॉल्ट आहे. म्हणजे हे असं लाजणं बिजणं मला कधीच जमलं नाही रे आयुष्यात. बरोबर आहे. या असल्या नाजूक साजूक गोष्टींशी आपला दूर दूर तक तरी संबंध आलाय का विभाबाई? असं बोलतोय जसं तुझं लाजेबरोबर रोजचं उठणं बसणं होतं. रणजित शेठ, तुमची बायको एवढी भारी आहे ना, म्हणून क्यूट क्यूट लाजण्याबरोबर संबंध येतोय तुमचा, कळलं? सो मिसेस संजीवनी रणजित ढाले पाटील, मला ना खूप भूक लागली आणि माझं पोट नुसतं प्रेमाने नाही भरायचं. सो इफ यू डोंट माइंड, माझ्या बरोबर मला कंपनी म्हणून तुम्ही लंचला याल का? प्लीज हो म्हण. तू हो म्हणालीस तरच तो येईल. चालते की, येईन की मी. वा, म्हणजे तू पण बोनलेस आवडणाऱ्यांपैकी नाहीयेस तर. बोनलेस? अगं म्हणजे कबाब में हड्डी टाइप्स ग. नाही नाही, तसं काही नाही. आपण जाऊ की सगळे. हा, अगं तू आमच्याच गाडीत नाही सोबत. हा चला की. अरे नको, माझ्याकडे माझी गाडी आहे. तुम्ही व्हा पुढे, मी येईन. आणि ऐक, रेस्टॉरंट समोर गाडी थांबवायच्या आधी एका चपलेच्या दुकानासमोर गाडी थांबव आणि नवीन चप्पल घे बायकोला. हो हो हो, घेतो. आज आता ताबडतोब घेतो चप्पल आमच्या बायकोला. नाहीतर तिथेही हातात उचलून फिरवशील तिला. किती किती शालीतले मारणार आहेस बाबा तू? हा, मी घेईल माझ्या बायकोला चप्पल. आजच्या आज ताबडतोब घे. तू जा. लवकर पोहोचा. घ्या बाबा चप्पल आता लवकर. बाबा ठीक आहे, घेतो बाबा. चल. जावं तिकडं. अरे हे काम 6 महिन्यापासून सुरू आहे. ऑफिशियल मुहूर्त फक्त आज होता. ऑलमोस्ट लिगॅलिटीज पण झाल्या आहेत सगळ्या. बाय द वे, मी हल्ली फक्त प्रोजेक्ट बेसिसवर काम करते बर. आणि हे खूप मोठं प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यावर नुसता पैशांचा पाऊस पाडणार? कोई शक रणजित शेठ? बट यू नो रणजित, इट इज ऑल बिकॉज ऑफ यू. मी हे नेहमीच म्हणत आले आहे, पण आज तुझ्या समोर, आता तुमच्या समोर म्हणेन की कॉर्पोरेट मध्ये काम करून मला जो पैसा मिळतोय ना, किंवा ज्या स्पीडने माझी ग्रोथ होते, किंवा जे जॉब सॅटिस्फॅक्शन मला मिळतंय ना, ते फक्त तुझ्यामुळे मिळतंय मला. बरी असं? अरे खरं सांगते मी. नाही, खूप नाईस मोड मध्ये चालली आहेस म्हणून विचारलं. हे बघ, बाबांचं ऐकून किंवा रादर त्यांच्या हट्टापुढे गुडघे टेकून मी तुझ्याबरोबर IPS केलं असतं ना, तर आयुष्याची किती वर्ष मी फुकट घालवली असती गॉड नोस. आणि आपण चिकाटीने प्रयत्न करतोय म्हणून प्राईड सुखावला गेला असता काही काळ, पण
आपल्याला जे जमत नाहीये त्या मागे एवढा वेळ फुकट जातो ह्या जाणीवीने मला डिप्रेशन आलं असतं, अजून काही नाही. तेव्हा फक्त तू होतास माझ्या पाठीशी. आणि आपल्या नेहमीच्या जागेवर त्या डोंगरावर रात्रभर बसून बौद्धिक घेतलं होतंस मागं आणि पटवून दिलं होतंस मला की IPS नसेल जमत तर सोडून दे. करेक्ट होतं ते. एक मिनिट हा, आमच्या दोघांमध्ये त्या डोंगरावर 1.5 फुटाचं सुरक्षित अंतर होतं. नाही तर भलतं चालतं समजशील तू. नाही नाही तसं काही नाही बघा. अरे हा बडी आहे आपला, बेस्ट फ्रेंड आहे माझा. हा कॉलेज विलेज मध्ये मला भेटला असता तर एखाद वेळेस लाईन मारली असती मी याच्यावर. विभा काय नाही, तू लक्ष नको देऊ, मस्करी करते ती. हा माहितीये की. ए मी खरंच मस्करी करते हा. IPS ट्रेनिंगच्या वेळेला हे सगळं करायचा वेळ नसतो आपल्याला. आणि तो परफेक्टच पाटीलसाठी. जेवण आलंय, खूप भूक लागली आहे. जेवण आलंय. विभाताई, तुमच्या ड्रेसला बहुतेक काहीतरी लागलंय बघा, हे ना? कुठे अगं? अगं नाही, तुला ते शाईन मुळे वाटत असेल. हा असेल बहुतेक. अरे काय तुम्हाला काय जेवणाआधी वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे हे म्हणायची सवय आहे का? का मी तुला हात बांधून बसायची शिक्षा दिलीये? जेवा ना, उत्तम आहे जेवण इकडचं. हो हो. मग विभा, मिस्टर जयवंत यशवंत खानविलकर काय म्हणतात? बाबा बाबा ठीक आहेत. फिरणं योगा वगैरे सुरू आहे त्यामुळे तब्येत ठणठणीत आहे अगदी. आणि आई गेल्यापासून 6 महिने माझ्याकडे असतात आणि 6 महिने दादाकडे असतात US ला. दादा काय आता भारतात परत येईल असं मला दिसत नाही. त्याला काय ग्रीन कार्ड मिळाले आणि रणजित तुझा पाय संजूला नाही मला लागतोय.
पाटील विभा आय एम सॉरी. मी ही गोष्ट नाही आपल्या ग्रुपवर टाकली ना तर तू बघच अरे. रोमॅन्टिक शेड सगळ्यांना कळली पाहिजे. अरे नाही नाही प्लीज नको. आय एम सॉरी ना. या घर आवडलेलं दिसतंय. हा लय भारी आहे. काय लागलं तर सांगा, मी आहेच बाहेर आउट हाऊस मध्ये. हो नाही नको, कशालाच. अरे घे घे घे. थँक्यू. हो आपला विषय अर्धवटच राहिला. कोणचा? कोणचा? जर तू अष्टपुत्री झालीस तर मुलांचे नाव काय ठेवणार? आणि मग त्यात मुलं किती, मुली किती? हो जावा तिकडं. अरे मी माझ्या झालेल्या बायकोशी माझ्या होणाऱ्या मुलांबद्दल बोलतोय तर म्हणे जावं तिकडं. जाऊ? जाऊ? बोल ना. घ्या वाजली तुमची घंटी. आमची घंटी आधीच वाजली. आलोच. हा बोला नाही सर. रणजित, देवदर्शन झालं ना व्यवस्थित? हो देवदर्शन पूजा वगैरे सगळं नीट पार पडलंय. मग हे सगळं स्वतःहून घरी फोन करून कळवावंसं वाटलं नाही का तुम्हाला? हं? लग्न झालंय तुमचं म्हणून तुम्ही घरच्यांना विसरलात का? तुम्ही किती मोठे झालात, किती स्वतंत्र झालात, तरी साधे साधे शिष्टाचार पाळणं मस्त आहे. अहो आईसाहेब मी करणारच होतो फोन पण तिथे जरा नेटवर्कचा इश्यू होता. मी जस्ट आत्ताच पोहोचलो इथे. इनफॅक्ट मी करणारच होतो आत्ता फोन. जबाबदारीची जाणीव असेल आणि घरच्यांची किंमत असेल तर अशी कारणं द्यावी लागत नाहीत रणजित. बायकोच्या इतकं पण अधीन होऊ नका की तुम्हाला तुमच्या घरच्यांचाच विसर पडावा. उलट तुम्ही त्यांना इथले रीतिरिवाज शिकवणं मस्त आहे. तुम्ही जर असे त्यांच्या मागे वाहवत जाल तर नुकसान तुमचंच आहे. रणजित, बोला नाही सर. राहील ना लक्ष? हो आहे सर.
संजू, काय झालं? धापका लागली तुला 4 मजले चढून आल्यासारखी. अहो मला लय भीती वाटते. संजू, मला पण भीती वाटते. तुम्हाला कशा पाई? तुम्ही ते एवढे एसीपी माणूस, तुम्हाला कशा पाई भीती वाटते? हो, एसीपी माणूस म्हणालीस ना? मग माणूस म्हटलं की भीती आलीच. हवीशी एखादा अद्भुत प्रसंग आपल्या आयुष्यात येतो तेव्हा वाटते ना तशी. संजू, आपण सोबत असलो ना तर आपल्या दोघांची भीती पळून जाईल. आपण एकत्र असलं तर सगळं छान छानच होईल. हा, एकदमच ऍग्री मी याच्याशी. नाही म्हणजे मला पण तसंच वाटतंय, पण भीती वाटतेय पण आणि नाही पण. सगळं कन्फ्युजनच आहे बघा. अहो, ही एक महत्वाची गोष्ट राहिलीच की. काय? आलीच. मला कोणीतरी सांगितलंय, हातानं खाण्यापेक्षा दातानं खाल्लं तर अजून गोड लागते. फौजदार, ओ फौजदार, मी काय म्हणते, आपल्या दोघांमध्ये एका लवंगाचं अंतर तरी कशाला पाहिजे?
साजिरे पोचलीस का ग व्यवस्थित? अगं नाही म्हणजे गाडी चांगली होती ना व? अगं रस्त्याने लय डबर आहे ती, लय हादर बसलं काय ग? कितींदा विचारतीस म्हणजे काय? अगं आई आहे मी तुझी, आता तू बी आईच होणार आहेस की, मग कळल तुला आईची काळजी कशी असते ती. बर ऐक की, तुला परवासात काही पोटात डचमाळलं बिचमाळलं नाही ना व? आणि काय ग आले आले जावई बापूसनी काम लावलंस वे? बर बर आता विश्रांती घे आणि लय भणभण करत बसू नगस बघ. काळजी घे हा, ठेवती बघ. ओ ओ कोण पाहिजे? पंजाबराव बांधल आहेत का? आहेत की, पण असं डायरेक्ट घरात कुठं घुसताय? घुसलोय कुठं? इथंच आहे ना वा. जावा बोलवा त्यांनाच, त्यांच्याकडे काम आहे अर्जंट माझं. हा बोलवती, तुम्ही इथंच थांबा बर का. ठीक आहे. आओ आओ हे कोण आले अहो काय अहो किती आरडायचं तुम्हाला बाहेरनं. माझा गळा कुणी कापला तरी बी तुम्हाला कळायचं नाही. ओरडतीयस ना म्हणजे नाही का आपला गळा शेपेस तू. झालं हौस राजाची आणि वागणं हैवानाचं. काय म्हणावं या माणसाला तर. काय म्हणली? नाही कुठं काय, ते कोणतर भेटायला आलंय तुम्हाला. माणूस काय बरा नाही वाटला बघा मला. राहिला मसळी वेळाला कोणतं म्हटलं? कोणी नाव विचारलं का? मी नाही विचारलं. कोणा डोसक्याचीच बघ. अगं खानदानी माणसाचं तोंड वर करून कुणाला बी भेटत नसतात. किती बारा सांगायचं तुला? हे बघ, बाहेर तोंड उचकटून त्या माणसाचं नाव विचारावं आणि मग मला आतमध्ये येऊन सांगावं. मी जर म्हटलं हाय तर मी हाय, नाही तर त्याला बाहेरच्यावर ये बाबा असं म्हण. कळलं का? कॉमन सेन्स आहे. आणि खानदानी माणसं असं आल्या गेल्या कुणा स्वामीगमाला भेटत नसतात. जा. अहो पण माणूस काय बरा नाही वाटला मला तो. काय बरं नाही वाटलं, बरं नाही वाटलं सारखं तेच सांगतेस. तर अरे कोणतरी देणेकरी दिसतोय. पाहायला रायाने माणूस पाठवला काय? माझा फोन लागत नाही म्हणून. अहो अहो हळू हळू बोल, हळू बोल. हा बोल. काय? अहो पण एवढं तोंडातल्या तोंडात काय बोलताय? जरा कळलं असं तरी बोला की. नाहीतर एक काम करा, त्या माणसाला बाहेर जाऊन विचारा काय काम आहे ती. कल्याणी, या घरात कोणी काय करायचं हे आम्ही ठरवतो. आम्हाला लोक अक्कल शिकू. आता एक काम कर, त्याला बाहेर जाऊन सांग की पंजाबराव घरात नाही म्हणून. जा. अहो पण तो माणूस काय मला बरा नाही वाटला. अरे आपल्याला काही सोयरी करायची का? एसीपी जावई आपला, विसरलीस का तू? एक काम कर, त्याला सांग पंजाबराव घरात नाही म्हणून. नाही तर असं कर, त्यांना सांग पंजाबराव औषध घेऊन झोपलेत, आता उठवत नाही. जा जा जा, सांग 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 सांग. ते झोपल्यात जरा. काय काम होतं? मी बायको आहे त्यांची, माझ्याजवळ सांगा. त्यांची पॉलिसी मॅच्युअर झाल्या, त्याचा चेक द्यायला आलो. आलो आलो. ठीक आहे. काय बाई माणूस आहे. गेला का? बडू चेक आला का? चेक आला. बायला पैसाच पैसा. ठीक आहे, एवढेच पैसे? बायला
एवढ्या गिन्ने तर दारात मागण्याला दान म्हणून देतो. अहो काय बी कसं बोलताय हो. सांच्या पारीला लक्ष्मी आली घरात, आणा इकडं देवा पुढे ठेवते. ठेव कुठे ठेवायचं तिथं. उद्या सकाळी मला दे, म्हणजे बँकेत भरतो. आणि तो माणूस मला बरं दिसत नाही असं सांगत माझ्याकडे येऊ नको. हा, त्या पंजाबरावच्या दारात उभं राहायची कुणाची हिंमत नाही. मुलूक मैदानी आपल्याकडं, अख्ख्या गावाला माहिती. त्याला जोड बी आली. हा, एसपी जावई आपला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, दारात कोणी बी आलं तरी सांगायचं नाही डायरेक्ट पंजाबराव आहेत म्हणून. आधी बघायचं कोण आहे काय आहे, नाव विचारायचं, मग मला येऊन सांगायचं. कळलं का? नॉनसेन्स. चला, उगा बीपी वाढलं आमचं. आणि काय हो, तुम्ही पुण्यांदा नंबर बदलला काय? साजरी म्हणत होती मला. हा, बदलला. मग तुम्हाला विचारलं पाहिजे होतं काय? अहो तसं नाही, बदलला तर मला बी देऊन ठेवा की नंबर. म्हणजे चुकून माकून कधी लागलाच तर माझ्याकडे बी असावं ना. हा, बर, चला. आणि तुम्ही कुणाकडनं किती पैका घेताय काय ती बी आपल्या माणसाला सांगून ठेवा जरा. कल्याणी, बोट दिलं म्हणून डायरेक्ट हात धरायचा नसतो. 750 एकर डोंगराचा एकुलता एक वारसदार आहे मी. असल्या इंच्या मिंच्या उदारीसाठी तोंड लपून फिरत नसतो मी. कळलं ना? ध्यानात ठेवायचं. चला, तेवढा मोबाईल आणून द्या आमचा. आयला चांगला कॉमेडी बघत होतो. आयला डोकी फिरवायची काम. मला जा म्हणा, चल म्हणा, काय वाटेल ती म्हणा, पण एक ध्यानात ठेवा, मी बायको आहे तुमची. रेग ना रेग वळीकते मी तुमची. इतका चांगला नवरा गावलाय बघ तुला, त्याला हर तऱ्हेचं प्रेम दे. मग मला खात्री आहे आयुष्य तुझ्यावर दुपटीनं काय तिपटीनं सुखाचा वर्षाव करेल.
अहो फौजदार उठा की असं करणार होय उठा की संजू झोपू दे प्लीज. अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. तुम्हाला शाळेत शिकवलं नाही होय आडाने होता मी. असं मग तो सूर्य डोंगर फोडून उद्यायला लागलाय त्याच्याकडे ढुंकून तरी बघा. हो उठा की. तुमची टेक्सास बायको तुम्हाला मधुबालाचा फील द्यायला पण रेडी आहे. तिच्याकडे तरी बघा. संजू बघितली मी तिला. आता इथून पुढे ताव उमरत 24 तास तिलाच बघायचंय. झोपू दे ना प्लीज. आता जर तुम्ही हल्ला नाहीत ना तर मी तुमच्यावर हल्ला करीन बर का. उठा पटकन. तुम्हाला नाही माहिती माझ्या हातात काय. काय पाणी. हे बघ संजू आता जर पाणी टाकलं ना मी जागेवर मर्डर करत असतो. अय्यो अहो तुमच्या हातून मरायला तर आम्ही ऑलवेज रेडी आहे. तुम्ही मर्डर करायला उठा तरी. आणि माझ्या हातात पाणी नाहीये फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आता उठा पटकन नाही तर वार करीन बर का. अच्छा तलवार आहे. मग आता वार करा नाही तर गोळी घाला. आम्ही पण आमच्या बायकोच्या प्रेमात ठार मेलोय. असं बघा बर का. असं करणार तुम्ही आम्हाला. ठीक आहे आता तुम्ही झोपायचंच म्हणत असाल तर ए, 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 संजू ती कॉफी आणली होती फिल्मी स्टाईलने तुमच्यासाठी. वा एकदम कट्टात बोलाली सर. संजू आजपर्यंतच्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडलंय. सकाळी उठल्या उठल्या कोणीतरी कॉफी घेऊन आलाय. ती माझ्या हक्काच्या माणसाकडून. भाऊ मी एक विचारू. म्हणजे बघा काल रात्री जे काही झालं ते काल रात्री जे काही झालं ते ओके ते टोके होतं ना. काय ओके ते टोके होतं. अहो म्हणजे बघा ते तुम्ही मुद्दाम करताय ना. अगं काय ओके ते टोके मला नाही आठवते काय. अहो असे का अडकेवानी वागताय. तुम्हाला माहिती तरी नाही माहिती असं कशाला दाखवताय. तुम्ही जावा तिकडं बोलूच नका बघा माझ्याशी. जावा तिकडं तर जावा तिकडं. तूच म्हणाली सुटा मी चांगला झोपलो होतो. काल रात्रीबद्दल 2 शब्द आहेत माझ्याकडे. काय बेस्ट बेस्ट. अहो आपल्यात जे काही आहे ना ते बेस्टच आहे बघा. आणि ह्याला जर प्रेम म्हणत असतील ना तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू. मला बी आयुष्यात पहिल्यांदा कोणातरी बोलायचं होतं. आय विल लव्ह यू टू. एक विचारू करून प्रश्नांची लढ लावता तुम्ही बाया. जावं तिकडं. ए विचार. तुम्हाला हे
पहिल्यांदा कधी आलत? कसलं? म्हणजे हेच लव्ह आलं. लव वाली फिलिंग असं नेमकं सांगता नाही येणार. तर जेव्हा मी तुला भेटायचो, तुला बोलायचो, तुला बघायचो, तुला पाहिलं की पोटात गुदगुल्या झाल्यासारखं व्हायचं. तू हसणार नसशील तर एक सांगू. त्या दिवशी आपण देवळामागे भेटलो होतो रात्री. तिथे तो स्वराचा नवरा मोहित होता. तू त्याला तो तुझा बॉयफ्रेंड म्हणून सांगितलं. त्यावेळी मला राग आला होता. खूप मला खरंच राग आला होता. जलस फील झालं होतं. पण रात्री झोपही नाही आली. बरं, या सगळ्या गोष्टींचा अर्थही कळत नव्हता, कारण आपलं नातं वेगळं असणार होतं ना. आणि तू माझी बायको नव्हती म्हणा. का हसलीस? मला भारी वाटलं. माझ्यासाठी कोणीतरी जेलस झालं ना. बघ ना, आणि आता मागे वळून पाहिलं तर असं दिसतं की हीच माझी डेस्टिनी होती. हा. अहो, पण डेस्टिनी म्हणजे काय? डेस्टिनी म्हणजे नशीब. हा. मग तुम्ही माझी डेस्टिनी आणि मी तुमची डेस्टिनी. आपलं पण तसंच काहीतरी होतं. हम्म. हा, म्हणजे माझं तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं ना. बरं. तुम्हाला जस्ट पहिल्यांदा पाहिलं होतं ना, हम्म. तेव्हाच मी बोलले होते की आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची वेळ आली ना, तर ते ह्याच्याशीच करेन. आणि बघा, तसंच झालं. नाही म्हणजे थोडा त्रास झाला, पण तसंच झालं. कळलं का आपली देवाबरोबर कसली सेटिंग येते? अच्छा, म्हणजे देवासोबत सेटिंग आहे तुमची. म्हणजे हे जे काही केलं ते फक्त देवानी केलं. म्हणजे आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. आम्ही येडे. ठीक आहे, मग आम्ही येडा बनून पेढा खातो. आओ, असं सकाळी सकाळी कोणी पेढे खातं का? हा, कॉफी प्यावी. बघा तुमची कॉफी किती थंडगार झाली. घ्या बरं, घ्या. कॉफी नकोय आपल्याला. मग मला माझा कुर्ता हवा. आओ, असं कुठं? फौजदार, तुमच्याकडनं ते कुर्ता पण सुट ना. मी देते की तुम्हाला नवीन घेऊन. हाच हवा. नाही, मला हा कुर्ता हवा.
जग्या तू कस काय इथं आता काय पाहिजे तुझा तर हिसाब क्लिअर केलाय की मी हा आपला अजून एक हिसाब बाकी आहे ते बघू नंतर पण आता सांगावा घेऊन आलोय कुणाचा राया शेठचा हा? रायाचा राया अरे कालपासून पोटात नुसती कायली होऊन राहिली जाग्या अरे चांगल्या लोकांची संगत धरत जा जरा आणि तू कस कळवतो रायाला असं किराणिष्ठासारखं वांगाळ बोलणं शोभतं बरं पंजाबराव तुला हा अरे एकाच लाईनीतील दोन मोठी माणसं भेटत असतात पण कुठं कवा कसं असं नाही ते प्रश्न विचारून खानदानी माणसं स्वतःच्या डोसक्याचा बुगा करून घेत नाहीत अरे साखरा एवढा तू केव्हापासून मोठा झाला रे का झाली वैर तुला पंजाबराव हा अरे हांडग्याने किती वेळ जोर आणला तर त्याचा पैलवान होत नसतो त्यासाठी जोर मारावं लागतात जमणार आहे का तुला फुकनिया आता मी जसं सांगतोय तसं गुमान ऐक काय रे राया शेठ कालपासून तुला फोन करतात तुझा फोन लागत नाही ए इधर कल्याणी पुन्हा नंबर बदलला का काय नाही तुझी जुनी खोड आहे हे माहिती आहे मला म्हणून विचारतोय जग्या राया तुझा शेट असल पण आपला दोस्त आहे आणि नेटवर्कचं काय घेऊन बसलास अरे तर नेटवर्कच नाही हे बघ एकच कांडी आहे एका कांडीवर किती खेळणार माणूस नेटवर्क नाही इथं सांग ए तुझं नेटवर्क नसेल बरं आपलं नेटवर्क सॉलिड आहे म्हणून तर रायानं मला फोन केला होता एक काम करायचं आजच्या आज इथनं सटकायचं आणि राया शेतात जाऊन भेटायचं जगे अरे खानदानी माणसं तुझं बातरी असं बोलला होता का पंजाबराव आहे मी अरे तुला चांगला ओळखतोय म्हणून सांगतोय गुल्ल्यानं देता राया शेतात जाऊन भेटायचं नाहीतर तो त्याची माणसं आणून तुझी पालखी करल हे बघे पंजा एक गाव जुनी ओळख आहे म्हणून सांगतोय चड्डेशी जाणे राया शेठला भेट आणि जी काय तुझी बच्चीकोची इज्जत आहे की नाही ती वाचीव मला एक कळत नाही एवढ्या मोठ्या खानदानामध्ये तुझ्यासारखा माकडसाहेब कसा काय जन्मला असेल रे एक काम कर
त्या रायाशेठला भेट आणि जाताना ज्योतिबाचं नाव घे, भलं राहील तुझ्यासाठी. माईला